आणि असं कट कट आवाज यायचा. चालू करताना हां. आणि आता तर म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी बसलो ना, लाईट वगैरे चालू होत होते आणि आता लाईट पण चालू होत नाही, विंडोज पण डाऊन होत नाही, अप होत नाही. टाटा मोटर का एक बहुत बड़ा इशू है एक्चुअली, जो आप लोगों को पता होना चाहिए. मुझे पता नहीं कितने लोगों को पता है. ये मेरी गाड़ी है, आप देख सकते हैं. बस 1.5 महीना हुआ इस गाड़ी को लेके और अब ये गाड़ी स्टार्ट नहीं हो रही है. तो इसकी जो है बैटरी डाउन हो चुकी है, मुझे पता है, क्योंकि यहाँ पे लाइट भी नहीं लग रहे, विंडोज़ अप डाउन भी नहीं हो रहे, तो वही इशू होगा. और मेरी सोसाइटी में भी एक आदमी, उसने भी नेक्सॉन ली, उसकी भी बैटरी डाउन हुई थी 2 वीक पहले, मैंने देखा था. तो सेम इशू मुझे भी फेस हुआ है. तो मैंने RSO को कॉल करा है, अभी वो आते ही होंगे और फिर मे बी वो चार्ज करेंगे, फिर चालू हो जाएगी. लेकिन अगर आपके पास टाटा नेक्सॉन है, CNG पेट्रोल डीजल कोई भी है, तो आप ये ध्यान रखिएगा कि एटलीस्ट 1-2 दिन में आप गाड़ी को, या फिर 2 दिन एटलीस्ट एक बार स्टार्ट करके रख दीजिए. ऐसे उसे बिना स्टार्ट करके मत रखिए, नहीं तो बहुत दिक्कत हो जाएगी. फिर आपको RSA को कॉल करना पड़ेगा और वो आने में टाइम लगेगी. फिर वो एड्रेस वगैरह लेते हैं और 15 मिनट में वो बोले कि कॉल आ जाएगा. तो अभी ये स्टार्ट नहीं हो रहा है. अगर आप चाहते तो मैं आपको दिखा देता हूँ. ये देखिए, अभी ये पूरी देखिए, अभी स्टार्ट ही नहीं हो रही. कि आउट ऑफ रेंज तो बोल रहा है, लेकिन अभी कुछ स्टार्ट भी नहीं हो रहा है. बैटरी फुल्ली डाउन हो चुकी है. तो आप ये ध्यान रखिए, अगर आपके पास टाटा नेक्सॉन है तो एटलीस्ट उसको 1-2 दिन अगर वो खड़ी रह रही है तो उसको स्टार्ट करिए, 10-15 मिनट उसको स्टार्ट रखिए ताकि बैटरी चार्ज हो जाए. नहीं तो बहुत दिक्कत आ जाएगी. फिर से आपको RSA को कॉल करना पड़ेगा और फिर वो आएंगे, बैटरी चार्ज करेंगे, उसमें बहुत टाइम जाएगा. इससे अच्छा है कि आप एक बार चार्ज कर लिए. इशू आना नहीं चाहिए गाड़ियों में, पर पता नहीं, मैं तो सब कुछ ऑफ भी रखता हूँ, कुछ लाइट भी ऑन नहीं थे, कैमरा भी मैं ऑफ रखता हूँ जो गाड़ी के अंदर मैंने लगाया है. पता नहीं क्यों इशू आ रहा है ये, बट आप ध्यान रखिए. आणि असं कट कट आवाज यायचा. चालू करताना हां. आणि आता तर म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी बसलो ना, लाईट वगैरे चालू होत होते आणि आता लाईट पण चालू होत नाही, विंडोज पण डाऊन होत नाही, अप होत नाही.
काहीच झालंय. की आउट ऑफ रेंजला जातो इथं. वर होते पण बाकीच्या गोष्टी ती काच खाली करा बरं तिकडची. हे बघा लाईट नाही लागत आहे ना. की आउट ऑफ रेंज नाही व्हायला पाहिजे. हा इश्यू नव्हता पहिले बरं का. आता जस्ट नऊ आता तुम्ही दाखवला मला. पहिले नव्हते येत. आता नाही होते बघा. की आउट ऑफ रेंज नाही होते. ते तिथं लावलं त्याच्यामुळे. त्या कव्हरमुळं तर नाही होते ना तो इश्यू. येतो ना कधी कधी. बॅटरी ड्रेन झाली ना. बॅटरी डाऊन होती ना. का त्याला डायग्नोस करायला घेऊन जायचं वर्कशॉप. म्हणजे काय काय डायग्नोस करायचं. त्याचं लॅपटॉप लावून जातो. हा ना. ओके. पण इश्यू काय होता तुम्हाला काय काय वाटलं. बॅटरी डाऊन झाली ना त्याची. हा ना. गाडी बंद नाही करायची आपण डायरेक्ट घेऊन जायची. थांबा थोड्या वेळ चार्जिंग हो द्या ना. तसं नाही का गाडी चालू आहे ना तरच ती बॅटरी चार्ज होणार. हा ना. ओके. डायग्नोस केलं ना तर मग ती बॅटरी डाऊन नाही होणार. चालेल ना. शोरूम चालू असेल का आज. त्यांना जाऊन काय म्हणावं लागेल मला. त्यांना जायचं सांगायचं बॅटरी डाऊन झाली गाडीची अचानक. RSA वाला टेक्निशियन आलं त्यांनी चेक केली त्यांनी डायग्नोस करायला सांगितलं एवढंच बोलायचं. ओके. आणि लॅपटॉप लावून डायग्नोस करतील आणि बॅटरी चार्ज करून तुम्हाला देतील ते प्रॉब्लेम काढून. ओके. नाही तर अशी जर चालवली तर ती सारखी बंद पडत राहणार पुढं ना पुढं. हा ना. ओके. आणि ड्रेन होण्याचं कारण काय आहे. तेच ना डायग्नोस करावं लागेल ना त्याच्यात काय आलं एरर ते सगळं काढतील ना ते. ओके. मग आता कोणत्या शोरूमला गेलं चालेल टाटा. कुठलाही चालू चाल. बंद करायची नाही गाडी. बंद केली तर चालू नाही होणार. आता चालू करून बंद करून पाहू. नाही आता बंद नाही करायची. बंद केली तर चालू नाही होणार. ओके.